Hello my dear friends, welcome to all of you on my YouTube channel Teaching with Sarika. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉइस विषयी माहिती. व्हॉइस ज्याला आपण काय म्हणतो, प्रयोग असतो. अकॉर्डिंग टू अवर ग्रामर देयर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस. फर्स्ट व्हॉइस इज ऍक्टिव्ह व्हॉइस and second is passive voice. ऍक्टिव्ह मीन्स ज्याला आपण काय म्हणतो, कर्तरी प्रयोग, आणि पॅसिव्ह ज्याला आपण काय म्हणतो, कर्मणी प्रयोग. तर आपण ह्या ठिकाणी कर्तरी आणि कर्मणी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यातील फरक समजून घेऊया. तर ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात जी असते ती कर्तापासून होत असते. म्हणजे ह्या ठिकाणी सब्जेक्ट जो असतो तो काय आहे, मेन आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसची जी कन्स्ट्रक्शन आहे ती स्टार्ट कशापासून होत असते, तर ऑब्जेक्ट पासून होत असते. याला आपण काय म्हणतो, कर्म असं म्हणतो. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता हा ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे ऍक्टर हा महत्वाचा असतो. ऍक्टर ह्या ठिकाणी महत्वाचा असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्शन महत्वाची असते. तर याच्या नंतर पुन्हा आपण सांगायचं म्हटलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जी कन्स्ट्रक्शन आहे सेंटेन्सची ती कशी असते, सब्जेक्ट प्लस बी प्लस वो अशा प्रकारे ती रचना असते. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट प्लस फॉर प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशी सेंटेन्सची रचना ह्या ठिकाणी आपल्याला आढळून येणार आहे. तर आपण एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेतलं तर जसं आपण म्हणू की आय राईट अ लेटर, आय राईट अ लेटर. तर ह्या ठिकाणी काय असणार आहे, ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट माहित असणं आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू दिस आय इज अ सब्जेक्ट, राईट इज अ वर्ब, अ लेटर इज अन ऑब्जेक्ट. तर आता ही रचना कशी होणार आहे इथं, अ लेटर इज रिटन बाय मी. म्हणजेच काय झालं, सुरुवात कशापासून झाली, ऑब्जेक्ट पासून झाली. नंतर आपण इथं वर्ब वापरला, देन आपण इकडे बाय वापरून काय वापरलेलं आहे, सब्जेक्टची द्वितीय विभक्ती ह्या ठिकाणी वापरलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी समजावून घेतलं की ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. जर एक्झामिनेशन मध्ये त्या ठिकाणी देयर विल बी आस्क यू दे चेंज द व्हॉइस, त्यावेळेला तुम्हाला ह्या टेबल्सची किंवा हा जो डिफरन्स या ठिकाणी दाखवून दिलेला आहे त्याची मदत होईल की हाऊ टू आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स, की तो सेंटेन्स कशा बाबतीतला आहे, तिथं ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे की पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे. जर सेंटेन्स अशा प्रकारचे असेल तर चेंज द व्हॉइस करताना त्याचे काय होईल, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन होईल. आणि रेअरली असं सेंटेन्स विचारत असते ज्या ठिकाणी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन दिलेलं असतं आणि आपल्याला त्याचं ऍक्टिव्ह बनवायचं असतं आणि चेंज द व्हॉइस अशी सूचना त्या ठिकाणी दिलेली असते. तर कधी कधी एक्झामिनेशन मध्ये काय होतं की चेंज द व्हॉइस असं न विचारता बिगिन द सेंटेन्स विथ असं विचारलं जातं. आता बिगिन द सेंटेन्स विथ अशी सूचना असेल, बिगिन द सेंटेन्स विथ. आता विथ काय, तर मग ऑब्जेक्ट दिलेलं असतं, विथ अ लेटर. म्हणजे याचा अर्थ आपण काय समजायचा, चेंज दी व्हॉइस, चेंज दी व्हॉइस. आता ह्या ठिकाणी आपण बघतो की बिगिन द सेंटेन्स विथ अ लेटर म्हणजे चेंज द व्हॉइस झालं, कारण अ लेटर पासून सुरुवात केली म्हणजे कशापासून सुरुवात केली, ऑब्जेक्ट पासून सुरुवात केली. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मधला फरक या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस यांच्यामध्ये जेव्हा आपण चेंज करत असतो त्यावेळेला सर्वनामातील बदल हा महत्वाचा असतो. आणि त्या ठिकाणी सर्वनामामध्ये कुठला बदल घेतला जातो, तर केसच्या बाबतीतलं, विभक्तींच्या बाबतीतला बदल घेतला जातो. तर आता आपण बघून घेऊया की कशा प्रकारे सर्वनामांमध्ये, प्रोनाउन्स मध्ये विभक्तीच्या अकॉर्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा असतो.
माहित आहेत की प्रोनाउन्स कोणते आहेत? आय, वी, यू, ही, सी, इट, दे ही काय आहेत? प्रोनाउन आहेत. तर प्रोनाउन मध्ये द्वितीय विभक्ती होत असते. जेव्हा आपण ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा त्याची सब्जेक्टिव्ह केस मधून काय करावं लागते? आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती घ्यावी लागते. परंतु नामाच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. नामाची प्रथमा विभक्ती तसेच द्वितीय विभक्ती काय असते? सेम असते. तर आपण बघून घेऊया की हा बदल कशा प्रकारचा होतो. तर पहिला जी केस आहे ऍक्टिव्ह वॉइस साठी आपण सब्जेक्ट जो असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो, परंतु पॅसिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट ची जी असते ती द्वितीय विभक्ती आपल्याला वापरायची असते. तर आपण बघूया सब्जेक्टिव्ह केस, ज्याला आपण प्रथमा विभक्ती असं म्हणतो, आणि या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस, ज्याला आपण द्वितीय विभक्ती असं म्हणत असतो. सब्जेक्टिव्ह केसला आपण या ठिकाणी पुन्हा नॉमिनेटिव्ह केस असंही म्हणत असतो. तर ऑब्जेक्टिव्ह केसला ऍक्युजेटिव्ह केस असं देखील म्हटलं जात असते. आणि तिसरी विभक्ती आहे षष्ठी विभक्ती, ज्याला आपण पजेसिव्ह केस असं म्हणतो. हे बघून घेऊया प्रोनाउन मधील बदल की कशा प्रकारे प्रोनाउन्स मध्ये बदल होत असतात. तर या ठिकाणी आयचं जे आहे तर ऑब्जेक्टिव्ह केस काय होत असते? मी होत असते. वी असेल तर मग अस होत असते. दे असेल तर देम होणार. यू असेल तर यूचं यू ही केस होत असते. ही असेल तर त्याचं हिम होणार. शी असेल तर हर होणार. इट असेल तर त्या ठिकाणी इट होणार. आणि त्याच्यानंतर नाम जर असेल ह्या ठिकाणी राम आहे किंवा मग सीता आहे तर ह्या ठिकाणी त्याची द्वितीय विभक्ती जी आहे ते काय होत असते? राम किंवा सीता अशा प्रकारे त्या ठिकाणी होत असते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण प्रोनाउन्स मध्ये बदल बघितलेला आहे. तर आता बघूया की कशा प्रकारे ऍक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स दिलेलं असताना त्याचं आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असतो. आणि आपण बघूया ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करीत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. पॉइंट्स टू बी रिमेंबर. तर आपण ह्या ठिकाणी लक्षात घेऊ की ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रचना करत असताना सुरुवात कशाने करायची आहे? तर कर्माने करायची आहे. सुरुवात जी आहे ती कशापासून होणार आहे? कर्मापासून होणार आहे. देन दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो वर्ब असतो त्या वर्ब फॉर्मच्या अकॉर्डिंग आपल्याला त्या ठिकाणी टू बीचं रूप वापरायचं असतं. टू बीचं रूप आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्यानंतर जो वर्ब फॉर्म दिलेला आहे सेंटेन्स मध्ये त्या वर्ब फॉर्मचं थर्ड फॉर्म म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल फॉर्म असं म्हणतो, तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. देन ह्या ठिकाणी जे रिमेनिंग वर्ड्स असतील सेंटेन्स मध्ये यूज केलेले ते रिमेनिंग वर्ड्स आपल्याला वापरायचे आहेत. त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन लावायचं आहे. आणि नंतर आपल्याला जो सब्जेक्ट आहे म्हणजे जो कर्ता आहे तो कर्ता ह्या ठिकाणी लिहायचा असतो. आणि नेहमी कर्त्याची विभक्ती काय असेल? द्वितीय विभक्ती असेल. कर्म हा सुरुवातीला प्रथमा विभक्तीत आहे. प्रथमा विभक्तीमध्ये तर कर्त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला शेवटी वापरायची असते. म्हणजे ह्या बेसिसवर आपण इथे लक्षात घेतलं तर ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन करत असताना एक फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि तो फॉर्म्युला काय असणार आहे? तर ऑब्जेक्ट आता हा ऑब्जेक्ट कसा असेल? प्रथमा विभक्तीतील असेल. ऑब्जेक्ट प्लस टू बी, टू बीचं रूप, देन थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, देन आपण या ठिकाणी रिमेनिंग वर्ड आणि त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन, नंतर आपण सब्जेक्ट ह्या ठिकाणी घेणार. आणि सब्जेक्ट ऑलवेज कसं वापरायचं? तर द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला यूज करायचं असतं. तर अशा प्रकारे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन साठी आपण एकदा फॉर्म्युला तयार केलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तर आता आपण बघून घेऊया अकॉर्डिंग टू टेन्स कशा प्रकारे टू बीचं फॉर्म वापरून आपण त्या ठिकाणी त्या टेन्सच्या बाबतीतलं सेंटेन्स जे आहे त्याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर बनवत असतो. तर आपण या ठिकाणी घेऊ टेन्स.
इथं प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स. तर अशा प्रकारे टेन्स घेतलं. टेन्स मध्ये या ठिकाणी मी घेते सिंपल टेन्स, त्यानंतर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर परफेक्ट टेन्स आणि त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परंतु ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधल्या कुठल्याही वाक्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन घडत नसतं. म्हणून आपण ह्या ठिकाणी काय देणार आहोत, डॅश 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 देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता प्रेझेंट टेन्सच्या अकॉर्डिंग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण तो चेंज कसं करणार आहोत तो आपण बघूया. तर आपण या ठिकाणी बघूया ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता नेहमी लक्षात घ्यायचं की ऑब्जेक्ट प्रथमा विभक्तीमध्ये असेल पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करताना आणि सब्जेक्ट कसं असेल द्वितीय विभक्तीमध्ये असेल. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्सच्या अबाउटचं आपण ह्या ठिकाणी वाक्य घेऊया. ही प्लेज क्रिकेट. ऑन दी ग्राउंड. आता बघा सेंटेन्स आपण घेतलेलं आहे ऍक्टिव्ह कन्स्ट्रक्शनचं. इथे आपल्याला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आपण आधी काय घेणार, ऑब्जेक्ट घेणार. काय आहे, क्रिकेट. क्रिकेट इज प्लेड. काय होणार, क्रिकेट इज टू बीचं रूप. आता कारण काय आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि त्याच्यामुळे आपण टू बीचं रूप कोणतं घेऊ, इज घेऊ. आणि प्लेस जो वर्ब या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं त्याचं V3 फॉर्म काय येईल, प्लेड येईल. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, प्लेड घेतलेला आहे. क्रिकेट इज प्लेड ऑन दी ग्राउंड. आता रिमेनिंग वर्ड म्हटलेला आहे, ह्या ठिकाणी रिमेनिंग वर्ड ऑन दी ग्राउंड आपण घेतलेलं आहे. ऑन दी ग्राउंड बाय करता आहे हिची द्वितीय विभक्ती काय आहे, ही. तर अशा प्रकारे आपण इथं चेंज केलेला आहे. आता हेच सेंटेन्स आपण ह्या ठिकाणी बघूया पास्ट टेन्सच्या बाबतीत. तर पास्ट टेन्स मध्ये आपण कन्स्ट्रक्शन करत असताना फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तर हा आपल्याला फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. तर फॉर्म्युलानुसार आपण इथं बघूया एक एक्झाम्पल. तर एक्झाम्पल पुन्हा आपण सेम एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेऊया. ही प्लेड. आता ह्या ठिकाणी काय येणार, पास्ट टेन्स आहे त्याच्यामुळे ही प्लेड क्रिकेट. ही प्लेड क्रिकेट ऑन दी ग्राउंड. आता मी इथं घेत नाही, फर्स्ट सेंटेन्स मध्ये घेतल्यावर आणि चेंज केल्यावर तुम्हाला कळून आलं की रिमेनिंग वर्ड म्हणजे कसं आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर करत असतो. तर ही प्लेड क्रिकेट हा एक सेंटेन्स आपण ह्या ठिकाणी घेतला. तर कसं चेंज करू आपण त्याला, क्रिकेट वॉज, कारण काय पास्ट टेन्स आहे. तर क्रिकेट वॉज प्लेड बाय हिम. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी चेंज केलेलं आहे. आता आपण हे सेंटेन्स फ्युचरच्या बाबतीमध्ये घेऊया. तर काय होणार, तर बघूया इथं फॉर्म्युला कोणता यूज करू आपण. तर काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस टू बी म्हणजेच काय असणार आहे, इथं शॅल विल असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बी लिहायचं. बी नंतर फर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं. वर्डचं थर्ड फॉर्म घेऊन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिमेनिंग वर्ड आहेत ते लिहायचे आहेत. त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतलेला आहे. सेंटेन्स बघूया. ही विल प्ले क्रिकेट. ही विल प्ले क्रिकेट असं आपण सेंटेन्स या ठिकाणी घेतलेलं आहे. तर काय होणार चेंज मग त्याच्यातील, क्रिकेट विल बी प्लेड बाय हिम. तर अशा प्रकारे आपण बघितलं इथं की सिंपल टेन्सच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे सेंटेन्स दिलेला असेल आणि त्याचं आपण
चेंज द व्हॉइस करत असतो, म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असतो. आता आपण या ठिकाणी बघूया कंटिन्युअस टेन्सच्या बाबतीत. तर कंटिन्युअस टेन्स साठीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस आयएनजी प्लस बीइंग प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता सेंटेन्स आपण ह्या ठिकाणी घेऊया, कंटिन्युअस साठीचं असणार आहे, म्हणून सेंटेन्स या ठिकाणी घेऊया, शी इज सीइंग अ पिक्चर. शी इज सीइंग अ पिक्चर. आता आपण त्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करूया. या ठिकाणी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन काय होणार, अ पिक्चर इज, कारण ऑलरेडी इज दिलेला आहे टू बीचं फॉर्म, म्हणून आपण इज वापरलेला आहोत, म्हणून आपण ह्या ठिकाणी इज वापरलेले आहोत आणि नंतर ह्या ठिकाणी बीइंग वापरायचं आहे, कारण सी ला काय आहे, आयएनजी फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपण इथं काय वापरत असतो, बीइंग वापरत असतो. तर अ पिक्चर इज बीइंग सीन बाय हर. अशा प्रकारे हा सेंटेन्स या ठिकाणी होणार आहे. नंतर आपण पुढे वळूया. ह्या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे. तर तो काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीइंग प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. अशा प्रकारचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. सेंटेन्स घेऊया, शी वॉज. आता सेंटेन्स कशाचा आहे, पास्ट टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस, त्याच्यामुळे शी वॉज सीइंग अ पिक्चर. हे आपण सेंटेन्स या ठिकाणी घेतलं. सेंटेन्स कशा प्रकारे पॅसिव्ह बनवणार, अ पिक्चर वॉज बीइंग सीन बाय हर. असं हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपण ह्या ठिकाणी बनवू. फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी कोणता वापरायचा, तर ऑब्जेक्ट प्लस शॅल बी किंवा विल बी ह्या ठिकाणी येणार, प्लस बीइंग प्लस फर्स्टचा थर्ड फॉर्म प्लस ह्या ठिकाणी रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी चेंज करावं लागेल. तर आपण नंतर सेंटेन्स घेऊया, शी विल बी सीइंग अ पिक्चर. शी विल बी सीइंग अ पिक्चर. मग आता पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन काय होणार, अ पिक्चर विल बी सीन बाय हर. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. देन आपण वळूया परफेक्ट टेन्स कडे. तर परफेक्ट टेन्सच्या बाबतीतला फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे, तर ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस बीन. आता ह्या ठिकाणी टू बी म्हणजे परफेक्ट मध्ये काय असतं, हॅव किंवा हॅज वापरलेलं असतं. तर हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. असं ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर फॉर्म्युला अकॉर्डिंग आपण ह्या ठिकाणी एक सेंटेन्स घेऊया. काय येणार, ही हॅज sung a song. He had sung a song. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य घेतलेलं आहे. तर आपण चेंज कसं करू, अ सॉन्ग हॅज बीन सॉन्ग. सॉन्गचं काय असणार, सॉन्ग, कारण परफेक्ट मध्ये आपण फॉर्म कोणतं युज करतो, क्रियापदाचं तिसरं फॉर्म युज करतो, त्याच्यामुळे सेम असणार आहे. ही सॉन्ग, अ सॉन्ग हॅज बीन सॉन्ग बाय हिम. असं सेंटेन्स या ठिकाणी आपण बनवू. त्याच्यानंतर आपण बघूया पास्ट परफेक्टचं.
तर पास्ट परफेक्ट मध्ये काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस हॅड. आता परफेक्ट म्हटलं तर हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस काय असणार आहे, सब्जेक्ट. सेंटेन्स घेऊया आपण. ही हॅड सम अ सॉन्ग. तर ह्या ठिकाणी चेंज कसं करणार आहे, अ सॉन्ग हॅड बीन सम बाय हिम. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी सेंटेन्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर वळूया आपण फ्युचर परफेक्ट टेन्स कडे. फ्युचर परफेक्ट टेन्स कडे वळूया. तर ह्यासाठी काय असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस काय वापरण्यात येतं इथं, शॅल हॅव किंवा विल हॅव वापरलेलं असतं. शॅल हॅव, विल हॅव प्लस बीन प्लस फी थर्ड फॉर्म प्लस रिमेनिंग वर्ड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट करूया. तर फॉर्म्युला अकॉर्डिंग आपण ह्या ठिकाणी सेंटेन्स बघूया. ही विल हॅव सम अ सॉन्ग. तर सेंटेन्स काय होणार मग, अ सॉन्ग विल हॅव बीन sung by him. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी सेंटेन्स आलेला आहे. आपण बघितलेलं आहे की परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन होत नाही आणि म्हणून टेन्सच्या बाबतीत ह्या 3 टेन्सचा विचार आपण ह्या ठिकाणी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये आपण विचारात घेत असतो. तर अशा प्रकारे आपण टेन्स वाईज ह्या ठिकाणी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते समजून घेतलेलं आहे. तर आता आपण लक्षात घेऊया की ह्या ठिकाणी टू बी च्या रूपांच्या ऐवजी जर ह्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीज वापरल्या असतील किंवा दुसरे हेल्पिंग वर्ड्स वापरलेले असतील, जसं कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड किंवा मे, माइट, तर आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं करायचं. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की उर्वरित सगळे नियम आपल्याला जे आधी आपण टेन्सच्या अकॉर्डिंग पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन बघितलं त्यानुसारच घ्यायचं आहे. फक्त एकच गोष्ट करायची आहे की ह्या ठिकाणी दिलेली जी ऑक्झिलरी आहे तीच त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि तिच्यानंतर बी लावायचं आहे. तर आपण सेंटेन्स मधून समजून घेऊया की कशा प्रकारे आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी करणार आहोत. तर सेंटेन्स आहे, वी शुड रिस्पेक्ट आवर एल्डर. वी शुड रिस्पेक्ट आवर एल्डर्स. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी सेंटेन्स घेतलेला आहे. आता सेंटेन्स मध्ये सूट ही ऑक्झिलरी वापरण्यात आलेली आहे. तर आपल्याला ही ऑक्झिलरी ऍज इट इज ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर बी त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. तर सेंटेन्स कसं होणार, आवर एल्डर्स शुड आहे तर शुड बी रिस्पेक्टेड बाय अस. उईचे काय होणार, अस होणार. तर अशा प्रकारे सेंटेन्स मध्ये बदल करावा लागेल. नंतर बघूया आपण की इम्परेटिव्ह सेंटेन्स जर दिलेलं असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स, तर त्या इम्परेटिव्ह सेंटेन्सचं आपण पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं करू. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो, त्याला आपण काय म्हणतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. सेंटेन्स वरून समजून घेऊया की आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे बदल करीत असतो. ह्या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्स साठी आपण लेटचा वापर करणार आहोत. तर लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 फॉर्म ऑफ वर्ब आणि नंतर आपल्याला रिमेनिंग वर्ड घ्यायचे आहे. तर हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत. सेंटेन्स बघा, ब्रिंग मी
अ ग्लास ऑफ वॉटर. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. सेंटेन्स काय बनणार? लेट, कारण आपण सुरुवात कशाने करायची? अज्ञाती वाक्य असेल तर लेट मी करायची. आणि ओळखायचं कसं अज्ञाती वाक्य कोणतं आहे? तर स्टार्ट फ्रॉम दी वर्ब्स आणि एंडिंगला काय असतं? फुल स्टॉप दिलेला असतं. तर ह्या ठिकाणी बघा, आपण बघू शकतो की वर्ब पासून ह्या ठिकाणी वाक्याची सुरुवात झालेली आहे. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉड मी. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स चेंज करणार. काय होणार? लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉड मी. जसं आपण सेकंड सेंटेन्स या ठिकाणी घेतलं, ओपन दी डोअर. ओपन दी डोअर. सेंटेन्स कसा आहे? इम्परेटिव्ह आहे का? तर सुरुवात कशाने झालेली आहे? मुख्य क्रियापदापासून झालेली आहे आणि इथं काय आहे? फुल स्टॉप दिलेला आहे. ओपन दी डोअर. तर मग सेंटेन्स काय होणार? लेट दी डोअर बी ओपन. अशा प्रकारे सेंटेन्स ह्या ठिकाणी बदलला जाईल. तर आपण बघितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर कशा प्रकारे चेंज करायचं. आता आपण बघूया की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं ह्या ठिकाणी चेंज द वॉइस कसं करायचं किंवा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं बनवायचं. तर ह्या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण घेणार आहोत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला इथं काही गोष्टी आहेत ज्या रिमेंबर करायच्या आहेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं जे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन असतं ते देखील काय असतं? इंट्रोगेटिव्हच असतं. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे आपण इंट्रोगेटिव्ह शो अप करण्यासाठी काय देतो? क्वेश्चन मार्क्स देतो. तर प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क्स आहे त्याप्रमाणे आन्सर मध्ये सुद्धा काय येणार आहे? क्वेश्चन मार्क्स ह्या ठिकाणी येणार आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की इथं दोन प्रकारचे सेंटेन्स असतात. एक असतं WH टाइप ऑफ सेंटेन्स, म्हणजे WH क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो तो, आणि दुसरं असतं ते म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. तर व्हर्बल क्वेश्चन कशाला म्हणतो आपण? येस ऑर नो टाइप ऑफ आन्सर ज्याचं भेटतं आपल्याला त्याला आपण काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन्स असं म्हणतो. म्हणजे ऑक्झिलरी पासून सुरुवात होणारी वाक्य त्याला आपण काय म्हणू? तर व्हर्बल क्वेश्चन्स असं म्हणू. तर ह्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की व्हर्बल क्वेश्चन मध्ये जर वाक्याची सुरुवात ही डू किंवा डज नी होत असेल तर आपण त्या ठिकाणी इज किंवा आर वापरायचा असतो. आणि वाक्यामध्ये सुरुवात जर डीड ने झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं असते? वॉज किंवा वेअर वापरायचं असते. आता ह्या दोन गोष्टी लक्षात झाल्यावर तिसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर ऑब्जेक्ट हे सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर इज किंवा वॉज घ्यायचं आहे. आता मग सेंटेन्स जर त्या ठिकाणी पास्टचे असेल तर वॉज घ्यायचं आणि प्रेझेंटचे असेल तर इज घ्यायचं. आणि जर ऑब्जेक्ट हे प्लुरल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? वियर किंवा आर घ्यायचं आहे. तर ही गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता ह्या अकॉर्डिंग आपण ह्या ठिकाणी सेंटेन्स घेऊया. डू आय राईट अ लेटर. तर ह्या ठिकाणी आपण सेंटेन्स कोणता घेतला? ऍक्टिव्ह वॉइसचा. डू आय राईट अ लेटर हे सेंटेन्स आहे. तर ह्या सेंटेन्सला आपण चेंज करताना आता ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट जो आहे, ऑब्जेक्ट कसा आहे? सिंग्युलर आहे. अ लेटर काय आहे? सिंग्युलर आहे. लेटर्स असतं तर आपण काय वापरला असता? आर वापरला असता. तर सेंटेन्स मग काय होणार? इज अ लेटर, इज अ लेटर रिटन बाय मी. आता ह्या ठिकाणी आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. बाय मी झालं, याच्यानंतर क्वेश्चन मार्क्स द्यायला विसरू नका, कारण इंट्रोगेटिव्हचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन देखील कसं असतं? इंट्रोगेटिव्ह असतं. आता ह्या ठिकाणी सेकंड सेंटेन्स घेऊया. डीड आय राईट दी लेटर्स. आता ह्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट काय घेतलेला आहे? प्लुरल घेतलेला आहे. लेटर्स.
तर आपण लेटर्स अकॉर्डिंग ह्या ठिकाणी डीड वापरलेला आहे आणि ऑब्जेक्ट प्लुरल आहे, म्हणजेच आपण काय घेणार आहोत, विअर घेणार आहोत. तर काय होणार मग सेंटेन्स, विअर लेटर written by me. काय झालं मग आन्सर, विअर द लेटर्स रिटन बाय मी, विअर द लेटर्स रिटन बाय मी. अशा प्रकारे आपण जर वर्बल क्वेश्चन विचारलेला असेल तर डू डजच्या ऐवजी इज आर आणि वॉज विअरचा वापर अकॉर्डिंग टू सेंटेन्स या ठिकाणी आणि अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट आपण काय करत असतो, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन बनवित असतो. वर्बल क्वेश्चन मध्ये डू डज डीडच्या ऐवजी जर दुसऱ्या सहाय्यकारी क्रियापदाने वाक्याची सुरुवात झालेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जो सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी दिलेला आहे तोच त्या ठिकाणी युज करायचा आहे. आणि तर सेंटेन्स मध्ये डू डज डीडच्या ऐवजी जर दुसरी ऑक्झिलरी दिलेली असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते आपण बघून घेऊया. तर ह्या ठिकाणी मी एक सेंटेन्स घेते, कॅन आय राईट अ लेटर. तर हा सेंटेन्स आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा प्रकारचे वाक्य असल्यावर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर वाक्यामध्ये जी ऑक्झिलरी आलेली असते तीच आपल्याला घ्यायची असते आणि नंतर ऑब्जेक्टच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काय वापरायचं असतं, बी वापरायचं असतं. आता ते कसं, तर आपण ह्या ठिकाणी लक्षात घेऊया, कॅन अ लेटर बी रिटन बाय मी. अशा प्रकारे आपण इथं बदल केलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, ऑक्झिलरी कॅन आहे, जसं इथं डू डज होतं तर आपण इज आरचा वापर केलेला होता, तर ह्या ठिकाणी कॅन आहे तर आपल्याला कॅनच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट नंतर आपल्याला बी लिहायचं आहे आणि बाकीचे उर्वरित नियम बाकी सेंटेन्स प्रमाणे असणार आहेत, बाकी टेन्स प्रमाणे असणार आहेत. तर ही गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता आपण बघूया डब्ल्यूएस क्वेश्चनच्या बाबतीमध्ये की डब्ल्यूएस क्वेश्चन्स आपल्याला जर दिलेले असतील तर त्यांचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आपण कसं बनवत असतो. डब्ल्यूएस क्वेश्चन दिलेला असेल आणि त्याचं जर पॅसिव्ह वाईज बनवायचं असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की डब्ल्यूएस वर्ड जो दिलेला असतो तो वर्ड्स आपल्याला त्या ठिकाणी कसं घ्यायचं आहे, ऍज इट इज घ्यायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, डब्ल्यूएच वर्ड जो आहे तो आपल्याला युज करायचा आहे. जो वर्ड त्या ठिकाणी दिलेला असेल तो त्या ठिकाणी युज करायचा आहे. दुसरी गोष्ट डब्ल्यूएच फॅमिलीमधील हू नी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर आपल्याला बाय हुम पासून करायची आहे. डब्ल्यूएच शब्दानंतर जर वाक्यामध्ये डू डज आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इज आरचा वापर करायचा आहे. तर डीड आलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वाज किंवा वेअरचा वापर करायचा आहे. बाकीचे नियम इतर काळाप्रमाणेच असणार आहेत आणि त्याचं जे प्रश्नार्थक रूप आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी ऍज इट इज ठेवायचं आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया. व्हॉट डू यू कॉल दॅट गेम. काय आहे एक्झाम्पल, व्हॉट डू यू कॉल दॅट गेम. आता ह्या ठिकाणी डब्ल्यूएस क्वेश्चन विचारलेला आहे आणि ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन बनवायचं आहे. तर आपण काय लक्षात घेतलेलं आहे, जे डब्ल्यूएस फॅमिलीचं वर्ड आहे ते आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच काय घेऊ, व्हॉट. ह्या ठिकाणी काय घेणार आहोत, व्हॉट घेणार आहोत. त्यानंतर सेंटेन्स मध्ये काय आलेलं आहे, डू आलेला आहे. डू डज असेल तर इज किंवा आर वापरायचं. कशाच्या संदर्भात ठरवू हे आपण, ह्या ठिकाणी आलेल्या गेम्स ऑब्जेक्ट वरून, ह्या ठिकाणी आलेल्या ऑब्जेक्ट्स वरून आपण हे ठरवू. तर ह्या ठिकाणी दॅट गेम आलेला आहे. व्हॉट इज दॅट गेम कॉल्ड बाय यू. यूचं काय राहणार आहे, यूच राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स ह्या ठिकाणी स्ट्रक्चर केलेला आहे. सेंटेन्स आपण ह्या ठिकाणी घेऊया. हाऊ डज ही डू इट. हेच आपण घेतलेलं आहे. हाऊ डज ही डू इट. तर सेंटेन्स कसं होणार आहे मग ह्या ठिकाणी, हाऊ डज आहे तर इट आहे इकडे आणि म्हणून आपण काय वापरणार आहोत,
इट साठी इज वापरणार आहोत. डू किंवा डस असेल तर इज आणि आर. तर या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे इट आणि इट साठी आपण ह्या ठिकाणी काय वापरणार आहोत, इज वापरणार आहोत. हाऊ इज इट डन बाय ही. शेवटी क्वेश्चन मार्क्स. अकॉर्डिंग मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं किंवा मग ऑक्झिलरीज वापरलेल्या असतील तर त्या सेंटेन्सचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं बनवायचं ते ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आय होप यू अंडरस्टँड दिस पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.